मित्रांनो, महिन्याला फक्त 2000 रुपये गुंतवून तुम्हाला 1,40,19,741 रुपये कमवायचे आहे का? मला वाटतं 99% लोकांचे उत्तर हो म्हणूनच आले असेल. पण हे शक्य आहे का? हो मित्रांनो, हे शक्य आहे. तुम्हाला महिन्याला 2000 रुपयांची SIP चालू करायची आहे. कोणताही चांगला म्युच्युअल फंड वर्षाला कमीत कमी 12 ते 15% रिटर्न्स देतो. पुढच्या 30 वर्षांमध्ये महिना 2000 रुपये गुंतवून 15% वार्षिक रिटर्न्स पकडला तर तुम्हाला ही रक्कम सहज मिळू शकते. तुमचा प्रश्न असेल की हे एवढे सोपे आहे तरी लोकांना पैशांची समस्या का भेडसावत आहे? नक्की याच्यामध्ये काहीतरी झोल असणार. मित्रांनो, तुम्हाला खात्रीने सांगतो, ह्यामध्ये झोल वगैरे काही प्रकार नाहीये. करोडपती होणे खरंच सोपे आहे. मग समस्या येते कुठे? ह्याचे पहिले कारण म्हणजे लोकांना SIP बद्दल अचूक माहिती नसते. लोकांच्या मनात SIP बद्दल अनेक गैरसमज आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की महिना 500,000 रुपये एवढी छोटी रक्कम गुंतवून माणूस करोडपती होऊच कसा शकतो. आणि समजा या सर्व गोष्टी त्यांना जरी समजल्या तरी त्यांना हे माहिती नसते की SIP नक्की चालू कशामध्ये करायची. म्युच्युअल फंडमध्ये चालू करायची, इंडेक्स फंडमध्ये चालू करायची का एखाद्या शेअरमध्ये SIP चालू करायची. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण SIP एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा उदाहरणासहित बघणार आहोत. आज मी तुम्हाला SIP करण्याची एक अशी पद्धत सांगणार आहे जी शक्यतो कोणी सांगत नाही. ही एक अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एक नाही तर 2 मार्गाने भरघोस रिटर्न्स मिळतील. सहसा म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीवर आपल्याला एकाच मार्गाने रिटर्न्स मिळतात, ते म्हणजे म्युच्युअल फंडची NAV वाढल्यानंतर. पण मी जो मार्ग सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला 2 मार्गाने रिटर्न्स मिळतील. ह्याशिवाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका मोठ्या अमेरिकन कंपनीचे शेअर्स फ्रीमध्ये देणार आहे. ते कसे मिळवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात आधी आपण SIP सविस्तरपणे बघणार आहोत. ह्याशिवाय लमसम गुंतवणुकीपेक्षा SIP मध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स कसे मिळतात हे पण आपण बघणार आहोत. हे समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. एक गव्हाचा व्यापारी असतो. तुम्हाला माहितीच आहे की एका व्यापाऱ्याचे काय काम असते. शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये गहू विकत घ्यायचे आणि ते गोडाऊनमध्ये साठवून ठेवायचे तोपर्यंत जोपर्यंत गव्हाचा भाव वाढत नाही. म्हणजे स्वस्तात शेतकऱ्यांकडून विकत घ्यायचे आणि नंतर जास्त किमतीमध्ये बाजारामध्ये विकायचे. व्यापारी अशाच प्रकारे व्यवसाय करतात. आता हाच व्यापारी गावामध्ये जातो आणि घोषणा करतो, सर्व शेतकऱ्यांनी एक दिवस त्यांचा सगळा गहू माझ्या गोडाऊनमध्ये घेऊन येणे. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे शेतकरी एक दिवस ठरवून सगळा गहू व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये घेऊन जातात. समजा त्या दिवशी गव्हाचा भाव 10 रुपये किलो चाललेला असेल तर 10 रुपये किलो प्रमाणे व्यापारी सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करतो. आता व्यापारी गव्हाचे भाव वाढण्याची वाट बघतो. 6 महिन्यानंतर गव्हाचे भाव 12 रुपये किलो होतात आणि मग तो व्यापारी 12 रुपये किलो प्रमाणे ते गहू विकून टाकतो, ज्यामुळे व्यापाऱ्याला एका किलो मागे 2 रुपयांचा नफा होतो. मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला सर्व समजले असेलच. आता समजा दुसऱ्या एका गावामध्ये एक असाच गव्हाचा व्यापारी आहे. ह्याचे सुद्धा हेच काम आहे, शेतकऱ्यांकडून स्वस्तात गहू विकत घेणे आणि नंतर जास्त किमतीमध्ये बाजारामध्ये विकणे. पण ह्या व्यापाऱ्याची काम करायची पद्धत थोडी वेगळी आहे. हा व्यापारी रोज गावामध्ये जातो आणि रोज 1-2 शेतकऱ्यांकडून गहू विकत घेतो. म्हणजे हा व्यापारी एकदम सगळे गहू विकत घेत नाही, रोज थोडे थोडे विकत घेतो. रोज थोडे थोडे विकत घेतल्यामुळे त्याला वेगवेगळ्या भावामध्ये गहू मिळतात. कधी गव्हाचा भाव जास्त असतो तर कधी खूपच कमी असतो. आणि तो हे असे जवळजवळ 10 दिवस करतो. 10 दिवस तो वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या किमतीमध्ये गहू विकत घेतो. ह्या 10 दिवसांमध्ये ज्या ज्या किमतीमध्ये त्याने गहू विकत घेतले त्यांची यादी ही आहे.
त्याची आपण सरासरी काढली तर प्रति किलो होतात 9.15 रुपये. आता हा व्यापारी सुद्धा 6 महिन्यानंतर 12 रुपये प्रति किलोने गहू विकून टाकतो. पण ह्या व्यापाऱ्याला पहिल्या व्यापाऱ्याच्या तुलनेमध्ये 85 पैशांचा प्रत्येक किलो मागे जास्त फायदा होतो. आणि हा फायदा होण्याचे एकच कारण आहे दोन्ही व्यापाऱ्यांच्या गहू विकत घेण्याच्या पद्धतीमध्ये असलेला फरक. जसे की आपण पाहिले, पहिल्या व्यापाऱ्याने सर्व गहू एकसाथ एकाच भावामध्ये विकत घेतले होते. पण दुसऱ्या व्यापाऱ्याने थोडे थोडे गहू वेगवेगळ्या किमतीमध्ये विकत घेतले, ज्यामुळे दुसऱ्या व्यापाऱ्याला सरासरीचा फायदा मिळाला. मित्रांनो, व्यापाऱ्यांच्या ह्या दोन पद्धतीवरून आपण लमसम इन्व्हेस्टमेंट आणि SIP इन्व्हेस्टमेंट मधला फरक समजू शकतो. पहिल्या व्यापाऱ्याच्या व्यापार करण्याच्या पद्धतीला आपण लमसम गुंतवणूक म्हणू शकतो. जसे पहिल्या व्यापाऱ्याने सगळे गहू एकसाथ एक रक्कम देऊन विकत घेतले, त्याचप्रमाणे लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण आपली एक मोठी रक्कम एकसाथ एखाद्या ॲसेट मध्ये गुंतवतो, जसे की शेअर्स, बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये. पण SIP इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण दुसऱ्या व्यापाऱ्यासारखी थोडी थोडी रक्कम गुंतवतो, ज्यामुळे ॲसेट आपल्याला वेगवेगळ्या किमतीमध्ये विकत घेण्याची संधी मिळते. त्यामुळे नंतर आपल्या किमतीला सरासरीचा फायदा मिळतो. जसे की आपण पाहिले होते, पहिल्या व्यापाऱ्याच्या तुलनेत दुसऱ्या व्यापाऱ्याची सरासरी किंमत कमी आली होती. हे अजून सोपे होण्यासाठी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एका म्युच्युअल फंड मध्ये SIP चालू केली, ज्याची NAV 100 रुपये आहे. पहिल्या महिन्यामध्ये 100 रुपयांच्या हिशोबाने तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतील. पुढच्या महिन्यात त्याच फंडची NAV 101 रुपये झाली तर तुमचे पैसे 101 च्या हिशोबाने इन्व्हेस्ट होतील. आणि त्याच्या पुढच्या महिन्यात NAV कमी होऊन 98 रुपयांवर आली, तेव्हा मग तुमचे पैसे 98 रुपयांच्या हिशोबाने इन्व्हेस्ट होतील. आणि हे असेच चालू राहील. त्यामुळे ना तुम्हाला मार्केट पडायची भीती असेल आणि मार्केट वर गेले की जास्त फायदा तुमचाच असेल. पण लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये असे होत नाही. लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. चुकीच्या वेळी केलेली लमसम इन्व्हेस्टमेंट थोडे नुकसान करू शकते. मित्रांनो, मला वाटतं SIP नक्की काय असते हे तुम्हाला समजले असेलच. आता मी तुम्हाला SIP इन्व्हेस्टमेंटचा तो मार्ग सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 2 मार्गाने फायदा होईल. मित्रांनो, अनेक लोकांचा गैरसमज आहे की SIP फक्त म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड साठी असते, जे काही काळापर्यंत बरोबर सुद्धा होते. पण आज सगळे ऑनलाईन झाल्यामुळे जे फायदे मोठ्या गुंतवणूकदारांना व्हायचे, तेच फायदे तुमच्या माझ्यासारखे गुंतवणूकदार सुद्धा घेऊ शकतात. असाच एक फायदा आहे अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा. हो, गुगल, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, फेसबुक, ज्याचा आपण रोज सर्रास वापर करतो, ह्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. आणि ते सुद्धा SIPच्या माध्यमातून. तुम्ही 500 रुपयांपासून सुद्धा ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, तुम्ही 2 मार्गाने रिटर्न्स मिळवू शकता. तो मार्ग हाच आहे अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. आता ते कसे, चला बघूया. समजा तुम्ही 15 वर्षांपूर्वी ॲपल कंपनीमध्ये गुंतवणूक केली असती, तेव्हा 2007 मध्ये ॲपल कंपनीच्या एका शेअरची किंमत होती $4.95. आज ॲपलच्या एका शेअरची किंमत आहे $153.84. जर आपण त्याचे वार्षिक रिटर्न्स काढले तर ते होतात 25.62%. पण मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की आपल्याला 25.62% नाही तर 30% रिटर्न्स मिळाले असते. त्याचे कारण म्हणजे आपण एक भारतीय आहोत, म्हणजे या 15 वर्षात आपल्याला 5% जास्त रिटर्न्स मिळाले असते. आता ते कसे? 15 वर्षांपूर्वी 2007 मध्ये एका डॉलरची किंमत 41 रुपये होती, पण आज एका डॉलरची किंमत 79 रुपये झाली आहे. म्हणजे डॉलर वाढला आहे. किंवा आपण असे पण म्हणू शकतो, रुपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत कमी झाली आहे. म्हणजे या रुपयाच्या घसरणीचा फायदा आपल्याला अमेरिकन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केल्याने मिळतो. गेल्या 15 वर्षात डॉलर 4.47% प्रत्येक वर्षाला वाढला आहे. याचा फायदा एक भारतीय म्हणून आपल्याला
5% एक्स्ट्रा रिटर्न्स मिळाले असते. मित्रांनो, आता या सर्व गोष्टींचे ज्ञान झाल्यानंतर समजा तुम्ही अमेरिकन कंपन्यांचा तुमचा एक पोर्टफोलिओ बनवला, जसे की ॲमेझॉन, गुगल, ॲपल, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, फेसबुक वगैरे वगैरे. ह्या कंपन्यांचा गेल्या 15 वर्षांचा रिटर्न तुम्ही बघू शकता आणि या रिटर्न्सची सरासरी काढली तर ती येईल 25%. आता समजा तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये पुढच्या 30 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या 30 वर्षांसाठी 25% नाही तर फक्त 12% रिटर्नची आपण अपेक्षा ठेवू. आणि दुसरीकडे डॉलर वाढल्यामुळे 3%चा रिटर्न सुद्धा ह्यामध्ये ॲड होईल. म्हणजे एकूण आपल्याला 15% कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज रिटर्न्स मिळू शकतात. आता समजा तुम्ही महिना 2000 रुपये अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता तर तुम्हाला 15%च्या हिशोबाने 30 वर्षानंतर 1,40,19,641 रुपये मिळतील. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू. आता तुमचा प्रश्न असेल की अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप चार्जेस लागतील, कमिशन लागेल आणि अमेरिकन कंपन्यांचे शेअर सुद्धा महाग असतील. एक एक शेअर हजारो रुपयांचा असेल. पण मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण IND मनी ह्या ॲपद्वारे तुम्ही अमेरिकन शेअर्स छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विकत घेऊ शकता. म्हणजे एका शेअरचा एक छोटासा भाग सुद्धा विकत घेऊ शकता. IND मनीमध्ये अकाउंट ओपनिंग एकदम फ्री आहे, कमिशन शून्य आहे आणि ब्रोकरेज सुद्धा शून्य आहे. ह्यामुळे तुम्ही कमीत कमी रक्कम सुद्धा अमेरिकन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मित्रांनो, खास तुमच्यासाठी आम्ही IND मनी बरोबर मिळून टेस्ला कंपनीचे 1000 रुपयांपर्यंत शेअर्स एकदम फ्रीमध्ये देत आहोत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून IND मनी ॲपवर साइन अप करायचे आहे आणि फर्स्ट टाइम तुम्ही तुमचे अकाउंट फंड केल्यावर तुम्हाला टेस्ला कंपनीचे शेअर्स फ्रीमध्ये मिळतील. ह्यामध्ये तुम्ही किती पण फंड ॲड करू शकता. कमीत कमी 500 रुपयांपासून तुम्ही 5000, 10,000 किंवा जास्त फंड ॲड करू शकता. ह्याशिवाय IND मनीमधून तुम्ही अमेरिकन कंपन्यांमध्ये वीकली किंवा मंथली SIP सुद्धा चालू करू शकता. मित्रांनो, मला वाटते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.